तर इथे मस्त बुधा हलवायचं इथे आलो आम्ही काहीतरी खातो आता. तर आता बुधा हलवायची फेमस अशी जिलेबी मागवली इथे माझ्या मागे बघू शकता खूप मोठी प्रतिमा लावली. खूप गर्दी आहे तुम्ही बघत असाल जायला सुद्धा जागा नाही एवढी गर्दी आहे. आणि आम्ही हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आजचा दिवस एकदम स्पेशल आहे. आज आहे राम प्रतिष्ठान दिन. तर तेच सगळीकडे इतका जल्लोष आहे ना श्रीराम श्रीराम. आणि आमच्या रस्त्यावर पण पुढे मस्त रांगोळी काढली आहे छानपैकी. तर सकाळी गेले होते पालखी का काहीतरी गेलं होतं तर मस्त रांगोळी काढत काढत गेले होते. खूप छान रांगोळी काढलेली आहे आणि मी पण थोडीशी रांगोळी काढली. आणि इथे मी आवरलेलं आहे. गावात काम आहे ना थोडंसं आता दुकानं तर बंदच असतील पण बघू आता थोडंसं काम आहे मग जायचं आहे आता. तर त्याच्यासाठी आवरलं की या रवी इथेच राहणार आहे त्यांना मस्त जेवण दिलं आणि बघू गावात कसं काय आहे वातावरण वगैरे. तर तेच तुम्हाला पण खूप खूप हार्दिक शुभेच्छा राम प्रतिष्ठान दिनाच्या. तर चला तुम्हाला दाखवते रांगोळी मी बाहेरची कशी रस्त्यावर काढलेली आहे. बाहेर असं ऊन पडलेलं आहे एकदम आणि ना मी पण छोटीशी रांगोळी काढली ती बघू शकता इथे. संध्याकाळी दिवे पण लावेल. तर बघू शकता रस्त्यावर कशी रांगोळी काढलेली अशी काढत काढत गेलेली आहे. अशी तिकडेपर्यंत काढत काढत गेलेली आहे. त्या बिल्डिंगच्या तिथे पण रांगोळी मस्त काढलेली आहे मस्त छानपैकी. तर म्हटलं चला मी पण रांगोळी काढते म्हणून मी ना छोटीशी इथे शनिपत्राच्या तिथे रांगोळी काढलेली आहे. छोटीशी काढली जास्त नाही मोठी. तर असं वातावरण आहे आणि इतकं ऊन आहे ना आता थोड्या वेळाने निघतोच आम्ही आणि तेच काम आहे थोडंसं म्हणून मग. आणि बाहेरचं पण तुम्हाला वातावरण दाखवेल तुम्हाला कसं आहे. आणि मस्त ऊन पडलेलं आहे छानपैकी.
हलवाईच्या इथे आलो आम्ही, काहीतरी खातो आता. चला. एवढं सगळं ना मिरची सोबत खातात. अजून काय तर इथे माझा समोसा घेतलेला आहे छानपैकी आणि ढोकळा घेतलेला आहे. नंतर काय आहे आळूवडी आणि इथे फाफडा असं घेतलेलं आहे. अजून जिलेबी येते, गरम गरम होते जिलेबी. आता मस्त तर आता बुधा हलवायची फेमस अशी जिलेबी मागवली. इतकं मस्त लागतं, गरम गरम जिलेबी आहे. तर इथे सगळं आमचं संपलेलं आहे आणि आता मस्त जिलेबी आलेली आहे एकदम गरम गरम जिलेबी. तर मस्त आम्ही ना 4-5 डिश मागवल्या होत्या, फाफडा वगैरे तुम्ही बघितला असेल तर छान. पण जिलेबी देखील भारी होती गरम गरम, मस्त खाल्ली. जागा सुद्धा नसते. आज मस्त छान दिवस आहे खायला म्हणून. मग 120 रुपये म्हणजे किती काय काय खाल्लं ना आता 300-250 रुपये. कारण गेलं होत्या काही ते काय मिळतंय का? हां एक फोटो काढा ना. माझ्या मागे बघू शकता तुम्ही, इतकं छान दिसतंय ना. आणि कारंजा पण मस्त. तर आम्ही येऊन 2-3 तास झाले. मस्त झोप काढली, डोळ्यांमध्ये वाटत तसंच झोपली होती मी. आणि इथे कियारा विहान मस्त बसले होते. इतके छान राहतात घरी, त्यांना ठेवलं ना घरी मस्त राहतात. त्यांना मस्त मॅगी करून दिली होती सकाळी, खाल्लं होतं. नंतर मॅगी केली आणि आता इथे ना दूध तापत ठेवलं. सकाळी दूधच नव्हतं आणलं तर आता मस्त चहा पिते. सकाळी ना कोरा चहा पिला होता, मला जास्त कोरा चहा आवडतच नाही. आता मस्त चहा पिणार, मस्त इलायची टाकून. आणि स्वयंपाकाचं बघते आता काय करायचं. आणि थोड्या वेळाने 2-3 दिवे पण लावून देते बाहेर मस्तपैकी. कियारा हाय बू, हाय म्हण. हाय हाय म्हण असं बोल. हाय हाय हॅलो. तर इथे मस्त चहा ठेवलेला आहे मस्त पितळाच्या पातेल्यामध्ये. आणि ना तुम्ही बघितलं असेल मस्त बुधा हलवाईच्या तिथे गेलो आणि सगळ्या डिश होत्या ना त्या सगळ्या मागवल्या तिथे. आणि सगळ्यात फेमस जिलेबी तुम्हाला माहितीच आहे बुधा हलवाईची. तर ती लास्टला मागवली कारण गरम गरम काढत होते. कारण तिथं इतकी गर्दी असते ना तर पटापट जिलेबी अशी संपून जाते. मग ना गरम गरमच काढत होते. मग त्याच्या आधी आम्ही बाकीच्या डिश मागवल्या. मस्त आळूवडी इतकी क्रिस्पी होती ना, नंतर फाफडा, नंतर ढोकळा, त्याच्यानंतर काय होतं समोसा आणि तिथली चटणी. वाह इतकी छान लागते. म्हटलं आज मस्त छान दिवस आहे, रामप्रतिष्ठान दिन आहे, तर असं थोडंसं छान खाल्लं पाहिजे. तर नाशिककडे कसं काही सण असला की बुधा हलवायची जिलेबी मस्त खातात जाऊन गरम गरम एकदम ती पण. तर मोबाईल भाऊला बोलली की आपण काही खाल्लं पण नाही घरातून, थोडंसं नाश्ता वगैरे केला सकाळचा, तर आपण मस्त खाऊ आज काहीतरी दुसरं खाण्यापेक्षा ते खाऊ मस्त आपलं सगळं महाराष्ट्रातलं सगळे पदार्थ म्हणजे आपले नाशिकमध्ये जे फेमस आहे ते खाऊ आपण. मग बुधा हलवाईच्या तिथे गेलो आणि मस्त गरम गरम समोसा खाल्ला, नंतर फाफडा वगैरे खाल्ला. तुम्ही बघितलं इतकं छान होतं ना. आता नंतर जिलेबी इतकी गरम होती जिलेबी
आणि कसा रस पडत होता, इतका छान वाटत होता बघा खायला. तर मस्त तेवढं खाल्लं आम्ही आणि काहीच नाही, बिल 120च बिल झालं. एवढं मागवलं आणि 120च बिल झालं. इतकं छान वाटलं आणि मस्त खाल्लं आज, छान स्पेशल. आणि तिकडे पुढे जाऊन इतकी मोठं रामाची प्रतिमा होती, तुम्हाला दाखवली, इतकी भारी वाटत होती. मग तिथं म्हटलं चला फोटो काढू, 2-3 फोटो काढले आणि तेच तुम्हाला दाखवलं सगळं की नाशिकमध्ये काय काय चालू आहे, कसं कसं चालू आहे. मस्त सगळं गंगेवरून दाखवलं. इतके छान पेंटिंग काढलेलं भिंतीवर, इतकं भारी वाटत होतं ना. आणि कपालेश्वरला इतकी गर्दी होती आज, तर पाय ठेवायला लागायला थोडी गर्दी होती बापरे. तर असंच मग 2-3 कामं केली आमचे पर्सनल आणि मग घरी आलो. मग खूप दमल्यासारखं वाटत होतं, झोपलो आणि मग आता चहा ठेवला आणि आता बघतो आता काहीतरी स्वयंपाकाचं. चला आता दिवे लावताना बोलते तुमच्या. तर इथे कियारान मी रेडी झालेलो आहे आणि मस्त हे थंडीचं घातलेलं आहे. तर आता म्हटलं जाऊ गंगेवर, कारण इतकं छान म्हणजे दीपोत्सव, दिवे वगैरे लावलेले असतील तिथे आणि गर्दी पण भरपूर असेल. म्हटलं संध्याकाळचं कसं वातावरण आहे ते तुम्हाला पण दाखवू आणि आम्हाला पण बघता येईल, कारण कियारा विहारला नेलं नव्हतं आम्ही दुपारी, तर आता त्यांना पण बघता येईल. तर आता मस्त जाऊ थोड्या वेळ तिथे, थोड्या वेळ मस्त राहू, फोटो काढू आणि तुम्हाला पण तिथलं वातावरण दाखवू. तर इथे पूर्ण थंडीचं एकदम ना, 2 व्हीलरच जाणार, तर मग थंडी वाजेल. तर मस्त असं पॅक केलेलं आहे कियाराला, विहारला. तर आता निघतोच आम्ही थोड्या वेळाने. बाहेर मस्त लाइटिंग लावून दिली मी आणि आता निघतो. चला तिथे गेल्यानंतर बोलले तुमच्याशी. जाताना खूप गर्दी होईल. आता इथे तुम्हाला हे दाखवते. तर इथे ना दुतोंड्या मार्केट बघू शकता, ती सजवलेलं आहे मस्त छान.
बघत असाल जायला सुद्धा जागा नाही, एवढी गर्दी आहे. तर इथे मोठी रांगोळी काढलेली आहे आणि ती गर्दी ना रांगोळी पण किती भारी काढलेली आहे, तुम्हाला दाखवायला लागतं. इतकी गर्दी आहे. विहार कसं बघू शकता खूप गर्दी आहे. तर आता निघतो आम्ही कारण विहार केलं. एवढी गर्दी पाहिजे. तर आता आम्ही ना तिकडून आलो. तुम्ही बघितलं असं किती गंगेवर किती गर्दी होती बापरे. तर विहार आलेला कसं छोटे येतात त्यांना घेऊन एवढं वेळ थांबता येत नाही कारण इतकी गर्दी ना. आणि आता इथे वरती आलोय मस्त आम्ही हे आणलं होतं तो नाही का याच्यातला कंदील रात्री उडवायचा तो वरती तो आणलेला आहे मस्त. तर आता तो उडवणार आहे आम्ही मस्त छानपैकी आणि तुम्हाला पण दाखवते. मागच्या वेळेस पण होता ऑरेंज. यारा इकडे हा ते लावायचं आपल्याला मस्त पैकी. वा हा तुम्ही घ्या वरती. त्याच्यात हे ना एअर भरू द्यायची ना पूर्ण गरम हवा तेव्हा ते ओपन होतं. ते नंतर ते पॅक झाला तो खाली मग नंतर तिकडे तो वरती. जाऊ दे एका